नमस्कार. ग्लोबल महाराष्ट्र या सकाळ माध्यम समूह आणि त्याचबरोबर गरजे मराठी तर्फे घेण्यात येणाऱ्या एका खास कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण दर आठवड्याला भेटत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातल्या कर्तृत्ववान मराठी माणसांशी बोलण्याचा, त्यांच्या सगळ्या अनुभवांची शिदोरी आपल्यासमोर उलगडण्याचा एक प्रयत्न चालू आहे. आणि आज यामध्ये अशीच एक खास व्यक्ती आलेली आहे. आणि या व्यक्तीशी बोलणं हा तर अगदी काय म्हणतात फ्युचरिस्टिक व्हिजन कसं असतं हे जाणून घ्यायचं असेल तर ते त्यांना भेटा असंच म्हणावं लागेल. कारण बॅटरी टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक व्हेइकल्स या सगळ्याबद्दल आपण आज खूप ऐकतोय. पण अशा काळामध्ये ज्यावेळेस लोकं हे स्वीकारायलाही तयार नव्हते, त्या काळामध्ये त्यांनी या सगळ्यासाठी धडपड केली. काय त्यांचा प्रवास होता हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर प्रभाकर पाटील सर आहेत. अ, सर नमस्कार आणि स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. थँक यू. अ, पाटील सरांची ओळख करून द्यायची म्हटलं, तर त्यांनी एरोनॉटिकल आणि एस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आय-आय-टी बॉम्बेमधनं. तुम्ही त्यांच्याशी बोलताना तुम्हाला लक्षात येईल, की या 2 शाखा आता जरी प्रसिद्ध झालेल्या असल्या, तरी ज्या काळात त्यांनी हे केलंय, त्या काळात या मार्गाला जाणं, वाटेला जाणं, हे सुद्धा कदाचित एक धाडसी निर्णय ठरलेला असेल. त्याचबरोबर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मधनं एम-एस आणि पी-एच-डी केलेलं आहे एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये. भरपूर मोठं त्यांचं प्रोफाईल आहे आणि ओळख करून द्यायची म्हटलं तर त्याच्यामध्येच खूप सारा वेळ जाईल. तर त्यामुळे सरांशी थेट गप्पा मारायला सुरुवात करूयात आणि त्याच माध्यमातनं त्यांचा सगळा प्रवासही जाणून घ्यायला सुरुवात करूयात. पाटील सर, सगळ्यात आधी मला तुम्हाला म्हणजे तुमच्या लहानपणाविषयी वगैरे तर विचारणार आहेच मी. पण मी सुरुवातीला जसं म्हटलं, की इलेक्ट्रिक व्हेइकल्स किंवा बॅटरी टेक्नॉलॉजी या सगळ्याचा विचार आपण आज करतोय. आज त्याबद्दल बोललं जातं आहे. आज सरकारी पातळीवरती दखल घेऊन पावलं उचलली जातायत. पण तुम्ही एक तर एरोनॉटिकल आणि एस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंगकडे गेलात आय-आय-टी बॉम्बेमधनं, ज्यावेळेला कदाचित मला वाटतं सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी सुद्धा तितकं प्रसिद्ध नसेल नाही. आणि ते करून पुन्हा इलेक्ट्रिक व्हेइकल्सकडे वळलात. हे काय जाणीवपूर्वक झालं का होत गेलं? नाही, नाही. ते मी जेव्हा सुरुवात केली इथं मला फार खूप इंटरेस्ट होता एरोस्पेस आणि एरोनॉटिकलमध्ये. पण इथं म्हणजे अमेरिकेत आल्यानंतर मी कंबशन रिसर्च कारण इथं त्यावेळेला एअर क्वालिटी वॉज हॉरेबल इन लॉस एंजेलिस area and everywhere else. And also we had gone through a major fuel crisis. हं. Dependence on foreign oil. So it's trying to do the research to address both issues. And combustion was very fundamental. पण हे करत असताना मला समजलं की there was a better way of doing this rather than dealing with the vagaries of the internal combustion engine, that if you went to an electric vehicle, एक तरी emissions completely eliminate होतात आणि दुसरं the dependence on foreign oil, you get a lot of freedom कारण electricity can be made from many different sources. And fortunately, I was working at Ford at that point, and they agreed and gave me a lot of freedom to start doing research in electric vehicles. And then it was clear that batteries were the critical point. So that's how I got into batteries. सर तुमच्या लहानपणाकडे घेऊन जायचंय. या सगळ्या तुमच्या फोर्ड बरोबरच्या आणि त्याचबरोबर या संशोधनाच्या विषयी आपण बोलणार आहोत. पण तुमच्या लहानपणाकडे मला घेऊन जायचंय. कोल्हापूर जवळच्या गडहिंग्लज मध्ये तुमचा जन्म झाला आणि Oh. गडगंज श्रीमंती ते अगदी खडतर परिस्थिती हा सगळा प्रवास तुम्ही पाहिलात. लहानपण कसं होतं तुमचं आणि मग या काळामध्ये शिक्षण घेणं हे कसं होतं? नाही, नाही. शिक्षण सोपं होतं. पण जेव्हा माझा जन्म झाला पहिली काहीतरी 7 वर्ष आम्ही खूप श्रीमंत होतो. I used to have a personal valet. त्यावेळेला that did everything for me. But then because of you may have heard of the school qaida हं. that came through, and so my grandfather lost all of the land and we became quite poor. In hindsight, that was a good thing. कारण त्याच्यामुळेच it taught me to work hard and focus on education. आणि कौलग तेच गावाचं नाव गडिंग्लज तालुक्यामधलं लहान होतं.
तिथं फक्त प्राथमिक शाळा होत्या. त्याच्यानंतर मग मला ह्याला निपाणीला यावं लागलं ह्याच्यासाठी हायस्कूलसाठी. आणि तिथून मग मी विलिंग्डन कॉलेज सांगलीला आलो. कारण मला वालचंदला जायचं होतं इंजिनिअरिंगसाठी. हं. त्यावेळेला मला आय-आय-टीचं नावही माहिती नव्हतं. पण मी एकदा विलिंग्डनला आल्यानंतर पहिल्या वर्षी समजलं की आय-आय-टी आहे इथं मुंबईत आणि तिथं हे इंजिनिअरिंगचं शिक्षण वगैरे फार छान मिळतं. त्यामुळं मग मी ॲडमिशनसाठी प्रयत्न केला आणि मिळाला. सर शिक्षकांचा वाटा यामध्ये तुम्ही जसं म्हणलात खूप मोलाचा ठरला. जे तुम्ही वेळोवेळी हो. बोलूनही दाखवता, की दिशा त्यांनी दाखवली. म्हणजे शालेय शिक्षण सुरू असताना एका अर्थाने काय महत्त्व आहे शिक्षणाचं हे जरी समजलेलं असलं तरी त्याला दिशा दाखवणं आणि एका हो, बरोबर आहे. म्हणजे एका पाथवरती घेऊन जाणं हे महत्त्वाचं असतं. तुमच्या बाबतीत हे कसं घडलं? नाही तेच ते बरोबर आहे. हायस्कूलमध्ये माझे एक शिक्षक होते हिरेमठ सर. ते इंग्रजी शिकवायचे, पण त्याच्याशिवाय ही वॉज रिअली अ मेंटर. कारण त्यानेच मला आपण म्हणतो तसं पंखाखाली घेतलं आणि बरेच काही मार्गदर्शन केलं. एक मुख्य महत्त्वाचं म्हणजे इंग्लिशची प्रॅक्टिस. कारण त्यांनी सांगितलं की हे केल्याशिवाय तेवढं पुढं जाता येणार नाही. सो आय actually kind of hated it, but he was drilling it in. But I stayed with it and it really helped. त्यांनी मला ह्याच्यासाठीच पण पब्लिक स्पीकिंग तेव्हापासून सुरुवात केली आहे. He forced me to talk ह्या हायस्कूलच्या गॅदरिंगमध्ये वगैरे. And he also got me into reading. हं. And that's how actually I found out a lot about what was going on in the world. So I am really grateful for uh, everything that he did very selflessly, because his main interest was trying to help me move. सर शाळेतलं शिक्षण, शालेय शिक्षणाचा टप्पा तर आहेच. पण तुम्ही जसं म्हणालात, की आय-आय-टी माहीत नव्हतं. तुम्ही वालचंद कॉलेजला जायचं स्वप्न बघत होतात आणि तिथनं आय-आय-टी पर्यंतचा प्रवास. तो टप्पा कसा होता? नाही म्हणजे मी विलिंग्डनला गेलो त्याचं कारण म्हणजे सांगलीतच होतं आणि त्यात दुसरी तेवढी इंजिनिअरिंग कॉलेज नव्हती. कोल्हापुरात नव्हतं त्यावेळेला. फक्त सांगलीमध्ये होतं म्हणून मी विलिंग्डनला जातो. राजारामला जाण्याऐवजी कोल्हापुरात. पण तिथं गेल्यानंतर मग समजलं की आय-आय-टी आहे आणि तिथं इंजिनिअरिंगचं शिक्षण वालचंदपेक्षा चांगलं मिळू शकेल. पण त्यांची ती एंट्रन्स एक्झाम असते ती जरा टफ असते. तेवढ्यासाठी प्रॅक्टिस करावी लागली. पण दॅट वॉज ऑल्सो गुड बिकॉज इट मेड मी लर्न. आणि दुसरं म्हणजे त्याला स्वावलंबी केलं बिकॉज यू हॅड टू फिगर आउट what was important. At that point, there wasn't anybody else that could help or guide you. So many ways it was a good learning experience. इथून तुम्ही आय-आय-टीत गेलात आणि खऱ्या अर्थाने म्हणजे उद्योग तुम्ही तर केलेले आहेत भरपूर, पण खऱ्या अर्थाने उद्योगी ज्याला म्हणता येईल, अशी व्यक्ती, असा विद्यार्थी तुम्ही आय-आय-टीत होतात. आय-आय-टीमध्ये गेल्यानंतरचं विश्व कसं होतं? कारण आय-आय-टीमध्ये गेल्यानंतर एकदम असं इम्प्रेशन असतं लोकांचं, की सगळी अभ्यासू मुलं तिथे आहेत आणि अभ्यास करणाऱ्या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही शिकताय. त्यामुळे सीरियसनेस, रिसर्च याच सगळ्याबद्दल चर्चा होत असते. नाही तेवढे रिसर्चची तेवढी कल्पना नव्हती त्यावेळेला. फक्त हे शिक्षणासाठीच आणि त्यात त्यांनी एक म्हणजे महत्वाचं हे केलं की तिथं पुस्तकं फार चांगली मिळाली, टेक्स्ट बुक्स. आणि ते करिक्युलम ही त्यांनी तिथल्या प्रोफेसरना दे गेट अ लॉट ऑफ क्रेडिट फॉर सेटिंग इट अप. इट वॉज रिअली वर्ल्ड क्लास. आणि त्यामुळेच वेन यू कम्प्लीटेड आणि त्यात दुसरं त्यांनी काय केलं की 5 वर्षाचा तो प्रोग्राम होता. पहिली 2.5 वर्ष म्हणजे 5 सेमेस्टर्स इंजिनिअरिंगचं काही सुद्धा नव्हतं. फक्त मुख्य बेसिक सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि some other ethics and logic and those kinds of topics. So it gave you a very good foundation. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा you started doing engineering, it made it a lot easier, even though it is a longer program. Many times I worry that when the programs get shorter, uh,
that, and the body of knowledge is expanding, that kids don't have enough time to absorb what they need to do, and that was one of the differences in IIT. And दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाला तसंच you were in very good company. कारण जी बाकीचे students होते, they all had to go through the entrance exam, so you were in a very good group. But I have to say, it wasn't all studies and seriousness. Bridge was sort of our second, the card game, Mahithi Asel Bridge, that was our second major. In fact, there was a rule that if 3 people wanted to play, the 4th one didn't have a choice. So many times you'd start doing these all-night sessions, and a lot of the time would be spent playing bridge. But that, in a way, helps. It's a lot of logical thinking and just working with other people. सर, पण IIT मध्ये गेल्यानंतर म्हणजे सुरुवातीला मी जसं म्हटलं की एरोनॉटिकल आणि ॲस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंग. एरोनॉटिकल ही शाखा कदाचित माहिती असेल, पण एरोनॉटिकल आणि ॲस्ट्रोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं म्हणजे तुम्हाला एकीकडे IIT माहित नाही आणि ही शाखा निवडली. हो. ती पहिल्यांदाच तिथं सुरू झाली होती. माझी म्हणजे सेकंड बॅच, कारण पहिल्या बॅच मध्ये त्यांनी IIT बॉम्बे ह्याच्यासाठी वॉज असोसिएटेड विथ रशिया. प्रत्येक IIT ला कोणीतरी स्पॉन्सर कंट्री होती, तर IIT बॉम्बेला रशिया. पहिल्या वर्षी त्यांनी रशियन प्रोफेसर्सना बोलावून त्यांना शिकवायला सांगितलं, पण ते आणि विद्यार्थ्यांना रशियन शिकवायचा प्रयत्न केला, पण तेवढं जमत नव्हतं. त्यामुळे मग दुसऱ्या वर्षीपासून तीच माझी IIT सुरू झाल्यानंतर दुसरं वर्ष म्हणजे माझी पहिली बॅच. तर सगळंच काही नवीन होतं, पण मुख्य म्हणजे इंटरेस्ट मला होता ह्याच्यासाठी एरोनॉटिकल. I was fascinated with airplanes and rockets and so forth. So that's what I wanted to do. And मला तेवढी कल्पना नव्हती actually what it is, but I just like the idea of doing something in this. काय आहे माहिती नसताना याच्याकडे वळणं आणि त्यानंतर तुमचा सगळा काय म्हणतात करिअर त्याच्या भोवती पुढे हे करत जाणं, एक महत्वाचा निर्णय घेणं एका अर्थाने असतं. पण सर, IIT मध्ये तुम्ही जसं सांगताय की ब्रिज खेळायचा, जसं त्याचबरोबर अभ्यासाच्या सगळ्याबद्दल गोष्टींबद्दल तुम्ही सांगितलं. पण ज्या उद्योगांबद्दल मी मगाशी बोलत होते, ते म्हणजे मेसच्या साठीचा तुमचा सगळा जी धडपड, चांगलं खाणं मिळावं म्हणून असलेली धडपड, जी प्रत्येक मला वाटतं हॉस्टेलला राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठीचा महत्वाचा प्रश्न असतो, की डबा चांगला मिळत नाहीये किंवा मेसमध्ये चांगलं खाणं मिळत नाहीये. आणि त्याच्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात. म्हणजे अगदी मुलांच्या पालकांना म्हणजे त्यांच्याकडे जाऊन जेवणं तर आहे, पण त्यांना आणून स्वयंपाक शिकवायला लावणं. हा काय प्रकार होता? That was for self-preservation, कारण the food quality was not very good. So I had to figure out that the only way to do it is to try and get control. तेवढ्यासाठी मी मेस सेक्रेटरी झालो, आणि त्याच्यानंतर that gave me some flexibility to figure out the menu. And then my friends' mothers, they were always very sorry for what the kids had to eat. कारण मी त्यांच्या घरी जात होतो दर आठवड्याला दुसऱ्या वेगवेगळ्या मित्रांच्या घरी. So then finally they will be very receptive to coming down and then showing the cooks there how to make things, and that worked out well for everybody. So म्हणजे त्यांना फक्त जेवायची जबाबदारी नाही दिली, तर जेवण कसं बनायला पाहिजे, काय करायला पाहिजे यात शिकवायची ही जबाबदारी पालकांवरती सोपवून मोकळे झालात तुम्ही. हो. थेट IITत आणून. सर, यानंतर तुम्ही अर्थातच अमेरिकेत गेलात आणि तिथला सगळा प्रवास सुरू झाला तुमचा. जसं तुम्ही म्हणालात, की आर्थिक परिस्थिती घरची बिघडल्यानंतर शिक्षण घेता येणं आणि तिथून पुढचा सगळा प्रवास हा तुमच्यासाठी अवघड झालेला असताना अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेणं आणि त्याच्यासाठी मिळालेली तुम्हाला मदत, ती कशी उभी केली? नाही, तेच IITत गेल्यामुळेच ते बरेच काही मार्ग दिसले मला, आणि तिथं असताना समजलं की ह्या ज्या तिथं बऱ्याच संस्था आहेत, आणि ह्या म्हणजे 2 संस्थांची मला मदत झाली, ती RD सेतना ट्रस्ट आणि एक टाटा. कारण त्यांनी खास तेवढ्यासाठीच या संस्था ठेवल्या होत्या की ज्या तुमचे इंटरव्ह्यूज ते घ्यायचे, आणि त्या इंटरव्ह्यूत
नंतर ते ठरवायचं की तुम्हाला मदत मिळू शकेल. आणि सो दे रिअली हेल्प्ड बिकॉज ऑल आय नीडेड वॉज द फर्स्ट इयर इथे येऊन सुरुवात केल्यानंतर. कारण आल्यानंतर मग मला इथं रिसर्च असिस्टंटशिप वगैरे मिळाली. And that took care of my expenses from then on. It was enough. It sounds very strange now, but at that point, when I came from India, I used to get paid $3 an hour. Today, as you may know, the minimum wage is about $20 an hour, but I thought I was the richest person at that point because it took care of all of my, and of course they gave me free tuition. So a lot of the credit goes to IIT because it opened access to a lot of opportunities and things that I would not have known had I stayed back in Kolhapur or Sangli. मला वाटतं IIT मध्ये तुम्ही म्हणजे जेव्हा प्रवेश घेतलात तेव्हा एंट्रन्स मध्ये तुमचा 125वा रँक होता आणि तुम्ही जेव्हा पास आउट झालात तेव्हा पहिल्या दुसऱ्या नंबरांमध्ये पोहोचलेला होता. And that's just trying to work hard. It just didn't matter as much because at some point, and then part of it was also just some of the distractions from bridge. As just you find out that just studying is not the only thing you should be spending your time on, and so what the rank and all, it's not really, was not even important even at that point. It was more just using the opportunity to learn what you could, and that's really that's gives you the focus, or gave me the focus to say there is a lot to learn. And IIT sort of gives you the confidence to say you can get into whatever it is that you want to do. You're not intimidated by new technology, and that was also a major contribution from IIT, just building up your self-confidence. तुम्ही अमेरिकेत जायचं ठरवल्यानंतर अर्थातच अनेक मोठ्या विद्यापीठांकडनं तुम्हाला म्हणजे ज्यांना जी काय ड्रीम युनिव्हर्सिटीज या अर्थाने ओळखलं जातं अशा सगळ्या ठिकाणी प्रवेश मिळत होता. तुम्ही मिशिगनला जायचं ठरवलं. हो, त्याचं कारण म्हणजे मला त्यांच्याकडनं ही रिसर्च असिस्टंटशिप म्हणून सांगत होतं ती पहिल्यांदा मिळाली. कारण बाकीच्या लोकांनी ऍडमिशन दिलेलं होतं MIT, कॅलटेक वगैरे, पण ते अजून ह्याचं, आणि मला माहिती होतं की मी स्वतः मला काहीतरी मदत पाहिजे होती याच्यासाठी, फेलोशिप किंवा टीचिंग असिस्टंटशिप, रिसर्च असिस्टंटशिप अशी, आणि ते मिशिगन मधनं पहिल्यांदा मिळाली. तेच मुख्य कारण. त्याच्याशिवाय मला माहिती होतं की मिशिगनची रँक चांगली आहे, त्यामुळे त्यात काही तेवढा विशेष फरक नव्हता. एक MIT ला गेलो किंवा कॅलटेकला गेलो किंवा मिशिगन. सर, रिसर्च असिस्टंटशिप तुम्ही करत असताना किंवा काम करत असताना नासा बरोबर तुम्हाला काम करायला मिळालं, जे आज अनेकांसाठी स्वप्नवत वाटणार आहे. तिथला अनुभव कसा होता तुमचा? काय म्हणजे मुळात प्रोजेक्ट? कारण मी एरोनॉटिकल आणि एरोस्पेस मध्ये होतो, त्यामुळे तिथं सगळ्यात प्रगत संस्था ती नासा, कारण त्यांनीच सगळी ही सुरुवात केली, एअरफॉइल्स आणि जेट इंजिन्स आणि रॉकेट इंजिन्स वगैरे. त्यांच्याबरोबरच, आणि ते मिशिगन मध्ये त्यांचा रिसर्च प्रोग्राम चालू होता, त्यामुळे मला त्यांच्याशी काम करायला ती संधी मिळाली. काय प्रकल्प होता, म्हणजे कशावरती काम केलं त्या काळात? त्या ह्याच्यासाठी जेट इंजिनची इंग्लिश मध्ये इफिशियन्सी म्हणतो ती कशी सुधारायची, कारण त्यावेळी ही फ्युअल कॉस्ट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याशिवाय बहुतेक सगळं फ्युअल ॲट दॅट टाइम इथनं इम्पोर्टेड होतं, अमेरिकेत तेवढं तयार होत नव्हतं. त्यामुळे दॅट वॉज द मेन फोकस की जेट इंजिनची इफिशियन्सी. आणि ते करताना म्हणजे एक 1.5-2 वर्षानंतर मला समजलं की
जे काही करावं लागतं तेच ह्यांच्यासाठी गाड्यांसाठी ऑटोमोबिलसाठी उपयोगी पडतं, कारण त्यात दोन्ही ठिकाणी दोन्ही इंजिन्समध्ये कंबशन मराठी काय त्याला ज्वलन तेच महत्वाचं आहे. आणि एक तरी त्यावेळी मला समजलं की जर एरोस्पेस मध्ये राहायचं असेल तर फक्त सरकारी नोकऱ्याच मिळू शकतील, आणि मला ते करायचं नव्हतं, सरकारी नोकरीत जायचं नव्हतं. आणि मग प्रायव्हेट याच्यामध्ये म्हणजे मुख्य तिथं महत्वाची इंडस्ट्री अजूनही आहे अमेरिकेत ह्यांची फॉर कार्स, आणि त्यामुळं मग मी तो तेवढं ट्रान्झिशन केलं की हेच तोच रिसर्च जो करत होतो जेट इंजिन्सवर तो इथंही उपयोगी पडू शकेल, आणि त्यामुळे मी मग फोर्डमध्ये सुरुवात केली. फोर्ड मध्ये सुरुवात करून फोर्ड मधला तुमचा प्रवास हा खूप मोठा टप्पा आहे. पण फोर्ड मध्ये तुम्ही गेल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात कंबशन इंजिन्स वरती काम करत होतात. पण स्वप्न कायम पाहिलं ते इलेक्ट्रिक व्हेइकल किंवा तशा नाही पद्धतीचं काही? नाही, त्यावेळेला ते स्वप्नही नव्हतं, मला माहिती नव्हतं की इलेक्ट्रिक करायचं, कारण मी फक्त हा कंबशन रिसर्चच करत होतो. पण बरेच काही त्यात डिफिकल्टीज किंवा चॅलेंजेस होते, कारण त्याचं मुख्य कारण म्हणजे मला हे समजायला जवळजवळ 1-1.5 वर्ष लागलं की हे सगळं होतं त्या इंजिनमुळं, आणि त्यामुळं ते इंजिन बदलल्याशिवाय ह्यातनं काही मार्ग मिळणार नाही. आणि त्यामुळं मग मी बघत होतो की दुसरी कुठली प्रकारची, हे जर इंजिन घेतलं नाही तर दुसऱ्या कुठली मोटर किंवा असं काही करता येईल. आणि तेव्हा मग मी ह्याच्याबद्दल इलेक्ट्रिक मोटर्स आणि बॅटरीज आणि प्रोपल्शन, आणि ते एकदा त्यात बघायला सुरुवात झाली की मग समजलो की हे इंजिन पेक्षा इलेक्ट्रिक मोटर वुड बी अ बेटर चॉईस फॉर, मी पहिल्यांदा सांगितलं तसं, कारण एकतरी त्यात आपण ज्याला टेल पाईप इमिशन्स म्हणतो ती काहीच नसतात, आणि दुसरं म्हणजे ते फ्युअल साठी कुठल्याही प्रकारांनी म्हणजे वेगवेगळ्या हायड्रो पॉवर किंवा दुसऱ्या न्यूक्लिअर वगैरे त्यातनं वीज निर्माण करता येते, आणि त्यामुळे इट गिव्स यू इंडिपेंडन्स ऑन द सोर्स. या दोन कारणामुळे मग मी ठरवलं की पुढचं जे काही करायचं ते या मार्गाने, या दृष्टीने. तेच फॉर्च्युनेटली फोर्ड अग्रीड. पण फ्युएल क्रायसिस आणि प्रदूषण हे दोन्हीही महत्त्वाचे ठरले तुम्हाला जास्त या गोष्टींकडे घेऊन जाण्यासाठी, की हो आपण जास्त लक्ष देऊयात, जास्त फोकस करूयात त्याच्यावर? हो हो, कारण ते जर झालं नसतं तर मी गेलो नसतो या मार्गाने. त्यावेळेला ते दोन्ही, सो दॅट्स द थिंग, इट्स जस्ट द क्रायसिस that sometimes gives you the direction to. सर पण याच्यामध्ये ही संकल्पना जेव्हा तुम्ही लोकांकडे घेऊन जात होता, त्या काळात लोकं मान्यही करायला नव्हते, म्हणजे नकारघंटा खूप ऐकावी लागली तुम्हाला? काय हो 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 प्रतिक्रिया असायच्या? हो, कारण त्यातच मी सांगतो लोकांना की I heard this, they used to say, what part of no don't you understand? And say, well, I get the O, but I don't know the N part. But anyway, that was, आणि हे काही कुणाचा दोष नव्हता त्यात, कारण त्यावेळी सगळीच म्हणजे बॅटरीज ह्या लेड ऍसिड अजूनही आहेत आपल्या गाड्यामध्ये त्याच प्रकारच्या, आणि त्यामुळं जास्तीत जास्त म्हणजे मी पहिली जी इलेक्ट्रिक गाडी केली ती काहीतरी 1980 82 साली, तर त्यात जवळजवळ 600-700 पाऊंड एवढी ती बॅटरीज घालावी लागली लेड ऍसिडचं, आणि तेवढं करूनही फक्त 40 ते 50 मैल एवढंच अंतर, आणि मागच्या 2 ज्या सीट्स असतात त्या काढाव्या लागल्या, म्हणजे त्या गाडीत फक्त 2च लोकांना बसता येत होतं, आणि बाकीची सगळी जागा बॅटरीजनी घेतली होती, त्यामुळे लगेज ठेवायला काही जागा नव्हती, आणि असं कोण घेणार असली ही गाडी, आणि त्याच्याशिवाय त्याचा खर्चही बराच येत होता. म्हणजे अशा सगळ्याच गोष्टीमुळं लोक म्हणायचे की नाही हे काही बरोबर दिसत नाही. सो दॅट वॉज काइंड ऑफ अ नॅचरल रिॲक्शन. पण आज जेव्हा इलेक्ट्रिक व्हेइकल्सची टेक्नॉलॉजी किंवा
रूढ अर्थाने लोकांपर्यंत इलेक्ट्रिक व्हेइकल्स कमर्शियली पोहोचले आहेत असं म्हणावं लागेल. 80च्या दशकामध्ये तुम्ही अशाच पद्धतीची गाडी बनवली होती आणि त्याच्यावरती प्रयोगही केले होते. हो. पण that was in research आणि तेवढ्यासाठीच आय एम थँकफुल टू फोर्ड मोटर कंपनी, कारण त्यांनी तेवढं मला स्वातंत्र्य दिलं की त्यांना ते मुख्य कारण पटलं की असे ते इंजिन सोडून दुसरं काहीतरी केल्याशिवाय यातनं आपल्याला चांगला मार्ग मिळणार नाही. आणि पण बिझनेस साइड मध्ये त्यांचं सगळे the cars they were selling were gasoline, so they had to keep doing that, but uh, they gave enough money on the R&D side to सर हे सगळं सुरू असताना तुम्ही म्हणजे फोर्डमधनं दुसऱ्या कंपनीत ज्यावेळेला जायचा विचार केला, त्यावेळेला ती कंपनी मान्यही करायला तयार नव्हती, की आम्ही हे संशोधन करतोय. नावही द्यायला तयार नव्हते, कारण त्याचा प्रतिसाद कसा मिळेल, इतर प्रॉडक्ट्सवरती परिणाम कसा होईल. या काळात असा काहीतरी आपण फ्युचरिस्टिक विचार करणं अवघड वाटत होतं का? म्हणजे स्वप्न वाटायचं, भीती वाटायची हे पूर्ण होईल का नाही? हो, ते दोन्ही होतं. एक तरी खात्री झालेली होती, की ह्याच दिशेनं गेलं पाहिजे आणि ते काही पहिल्यांदाच बऱ्याच लोकांनी त्याच्या आधीही प्रयत्न केले होते. आणि खरं म्हणजे जर तुम्ही इतिहासात पाहिलं तर 1902-3 वर्षे म्हणजे बहुतेक सगळ्या गाड्या पहिल्यांदा इलेक्ट्रिक होत्या. आणि त्याच्यानंतर आणि त्यात जेव्हा त्यांनी हे इंजिन्स आणायला सुरुवात केली, त्यावेळेला ही इंजिन्स दे वर डर्टी आणि नॉइजी आणि बहुतेक म्हणजे सगळ्या द लेडीज प्रिफर्ड द इलेक्ट्रिक, कारण इंजिन ही ते हँडल क्रँक करून सुरुवात करायला लागायची आणि त्यामुळे समटाइम्स इट वुड स्पिन बॅक. आणि त्यामुळं इट्स व्हेरी आयरॉनिक, पण इलेक्ट्रिक स्टार्टर झाल्यानंतर इट किल द इलेक्ट्रिक कार, कारण त्यानंतर द इंजिन वॉज इझियर. आणि त्यामुळं पण तो इतिहास माहिती असल्यामुळं मला थोडी तरी खात्री होती की ह्यातनं काही करता येईल. जसे ज्या डिफिकल्टीज होत्या याच्यामध्ये इंटरनल कंबशन इंजिनच्या त्या हे करता आल्या, तसंच यातही काही करता येईल. तेवढीच ती खात्री. पण बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता तसा प्रश्न यायचा की हे काय करतो मी? इथून कुठं काही होईल का? बरीच वर्ष फुकट आपली जाणार आणि त्याच्यानंतर व्हॉट एम आय गोना टेल द कंपनी? त्यांना सांगितलं होतं की फॉर ऑल ऑफ दीज इयर्स द मनी वॉज वेस्टेड. तर ते तेवढ्या शंका येतच राहतात. पण हेच स्वप्न तुमचं आणि ह्या स्वप्नाचा पाठलाग करणं हे तुम्हाला परत फोर्डमध्ये घेऊन आलं आणि तिथून पुढे इट वॉज ऑल अ सक्सेस स्टोरी. हां, त्याच्यानंतर काय? तुमच्या ह्या स्वप्नाचा पाठलाग करणं हे तुम्हाला फोर्डमध्ये घेऊन आलं आणि तिथून पुढे इट वॉज ऑल अ सक्सेस स्टोरी? Well, I don't know if it's completely success story, पण त्यातनं नेहमीच होतं असं, आय कॉल इट बम्प्स इन द रोड, वर खाली होत राहतं. आणि तेच आपल्याला थोड्या वर्षानंतर समजतं की असं देर इज नो स्ट्रेट लाईन पाथ. काही तुम्ही जरी करायचं ठरवलं, यू आर गोइंग टू गेट चॅलेंजेस. आणि त्याच्यानंतर म्हणूनच मी तो बदल केला फोर्ड मधनं, कारण त्यावेळेला फक्त लेड ऍसिड हीच मुख्य बॅटरी मिळत होती. दुसरी काही लोक करत होते, पण बॅटरी चांगली कुठंच मिळत नव्हती. तर मी बरीच वर्ष बॅटरी बद्दल तक्रार करण्यात घालवली, तरी 15-20 वर्ष. आणि त्याच्यानंतर ठरवलं की यात काहीतरी स्वतःच करायला पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. आणि फॉर्च्युनेटली अगेन दॅट वॉज अ लकी कोइन्सिडन्स की त्यावेळेला LG कंपनी कोरियाची त्यांनी ठरवलं होतं स्वतःच की बॅटरी रिसर्च हे करायला पाहिजे, कारण ह्याचा पेट्रोलियमचा जो बिझनेस होता गॅसोलिनचा, त्यांना तेही समजलं की हे कमी होत जाणार आणि त्यामुळे त्यांना दुसरं काहीतरी करायचं होतं. आणि त्यामुळं त्यांना बॅटरीज मध्ये खूप इंटरेस्ट होता आणि म्हणून ते बघत होते की कोण येऊ शकेल आपल्या बरोबर हे करण्यासाठी. सो दॅट वॉज अ गुड कोइन्सिडन्स दॅट वी मॅच्ड अँड दॅट्स व्हेन आय स्विच्ड.
सर मग आज हे स्वप्न पूर्ण होत असताना मागे वळून बघताना तसं वाटतंय, की म्हणजे धडपड होती आणि आज कुठेतरी जे तुम्हाला हवं होतं ते घडतंय? हो. सो तेच खूप समाधान वाटतं, की असं जेवढा प्रयत्न केला त्यामुळं त्याचं काहीतरी आता होतंय आणि मग आता आय एम कन्विन्स की आता हे इट्स नॉट गोइंग टू गो बॅक. हं. कारण मी हेच आता बघत असतो, की कशी प्रगती होते. आणि असं आता वाटतंय, की बाय 2025 about 20% नवीन vehicles will be electric. आणि at that point, you may have heard की टेक्नॉलॉजी शिफ्टचा एस कर्व म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा सुरुवात होते कुठल्याही नवीन टेक्नॉलॉजीची जरा हळू असते आणि हं. त्याच्यानंतर म्हणजे ते एस जे अक्षर आहे इंग्लिशमध्ये त्याच्यासारखा त्याचा आकार दिसतो. तर वी आर नाव ऑन द लोअर रॅम्प ऑफ द एस कर्व. By 2040, the game will be over in terms of the transition. And I'm hoping that I'll still be alive by 2040, but that's it's good to see in your own lifetime हा असा बदल. So that feels good. नक्की आशा करूयात सर, की हा सगळा तुमचा यशाचा प्रवास तुम्हाला बघायला मिळेल. पण आता भारताकडे जर आपण बघितलं, तर भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी म्हणजे सरकारने सबसिडी देणं हो. किंवा इतर अनेक गोष्टी सुरू केलेल्या आहेत. पण असं असलं तरी सुद्धा अजून थोडंसं लोकांमध्ये संभ्रमावस्था असते, की घ्यावं का नाही? किमती हा फॅक्टर आहे. भारतामधलं इलेक्ट्रिक व्हेइकलकडे वळणारी टेक्नॉलॉजी म्हणून बघितलं जाणं, त्याच्यासाठी पाऊल उचलणं, याकडे तुम्ही कसं पाहता? नाही तेच अगदी बरोबर आहे. कारण हे इथंच नाही सगळीकडेच असं होतं. अमेरिकेत ही सुरुवात अशीच झाली. त्याच्यानंतर युरोपमध्येही तसंच होतं. कारण तिथं मला अजून आठवतं मी जेव्हा युरोपियन म्हणजे सगळ्याच कार मेकर्सकडे गेलो होतो. Mercedes, VW वगैरे. त्या सगळ्यांनी मला तेच सांगितलं, की आम्हाला काही इंटरेस्ट नाही. तुम्ही परत जा. आमच्या डिझेल्समुळं आमचे सगळे काही प्रश्न सुटणार आहेत म्हणजे प्रदूषणाचे वगैरे. आणि तेच ते पण त्यांनी ते गॉट इंटू धिस मेस ऑन द डिझेल्स. हं. तेवढ्यामुळंच त्यांना एकदम तो बदल करावा लागला. कारण इट वॉज लाइक अ एक्झिस्टेन्शियल क्रायसिस. जर केलं नसतं, दे वर गोइंग टू गो आउट ऑफ बिझनेस. त्याच्यामुळे त्यांना बदल तिथं करता आला. पण भारतात म्हणजे आता सरकार गव्हर्नमेंट नोज त्यांना समजतं, की हे जर आपण बदल केला नाही तर वी आर गोइंग टू स्विच आपली डिपेंडन्स ऑन मिडल ईस्ट ऑइल टू चायनीज बॅटरीज. And that is not going to be a good thing. So आणि हे सगळं त्यांना म्हणजे त्यांनी बराच काही प्रयत्न केलेला आहे आणि गेली जवळ आता काहीतरी कमीत कमी 5 ते 10 वर्ष त्यांचे प्रयत्न चालू आहेत. कारण मी त्यांच्याबरोबर म्हणजे इथं पुण्यातच ती संस्था आहे IESC म्हणून राहुल वालावलकर त्यांच्याबरोबर मी बरीच वर्ष काम करते. त्याच्याशिवाय ARAI ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया पुण्यात आहे. त्यांच्याबरोबरही तर त्या सगळ्यांना हे माहिती आहे आणि त्यांचे बरेच प्रयत्न चालू आहेत. पण अजूनपर्यंत जी इंडस्ट्री आहे त्या कंपनीज आणि त्याच कारणामुळं की बरीच काही इन्व्हेस्टमेंट लागते आणि लगेच त्याचा फायदा दिसत नाही. तर दिस सेम सायकल इज रिपीटिंग. आणि मला एवढंच वाटतं की आता भारतात मुख्य म्हणजे आपण पहिल्यांदा 2 व्हीलर्स आणि 3 व्हीलर्स आणि बसेस दॅट शुड बी द प्रायोरिटी आणि ते आता व्हायला लागलंय. हं. लाईक ओला त्यांनी ती सुरुवात केली आणि त्यांना ऑर्डर्स घेणं बंद करावं लागलं. मी इथं जसं टेस्ला बद्दल झालं होतं तसंच तिथंही व्हायला लागलंय. आणि आय कॉल देम द टेस्ला ऑफ इंडिया. आणि अशीच मला आता असं वाटतं की येत्या 2-3 वर्षात आपली तिथेही बरीच प्रगती होईल. कारण दुसरं म्हणजे बॅटरीसाठी कारण अजूनपर्यंत सगळे जे बॅटरीला मटेरियल्स वगैरे लागतात ते अजून चीनमधनंच येतात. But that is something we also have to change आणि तेही आता बदलायला लागलं. So I'm very hopeful
पुढच्या 3-4 वर्षात तिथेही आपली बरीच प्रगती होईल. तर सगळ्या म्हणजे या टप्प्यावरती आल्यानंतर खरं तर तुम्हाला हा प्रश्न विचारणं म्हणजे मलाच अवघड वाटतं आहे. पण तरी सुद्धा प्रत्येकाचे एक व्हिजन असतं, स्वप्न असतं. आयुष्यातलं एक व्हिजन, एक स्वप्न तुम्ही पूर्ण केलंय. आता इथून पुढचं तुमच्यासाठीच्या प्रवासातला तुमचं स्वप्न काय? इथून पुढे काय करायची इच्छा आहे? काय प्लॅन्स आहेत? नाही तेच की एक मला जेवढं शक्य होईल तेवढं टू वर्क विथ people in India in particular. कारण मला अजूनही वाटतं की मला बरंच काही भारतातनं मिळालं. जे शिक्षण मिळालं IITतनं बऱ्याच काही मला मिळालं आणि ते परत देण्यासाठी अजून मी तेवढं केलेलं नाही. करायचा प्रयत्न करत आहे, पण तेवढं केलेलं नाही. तेच जेवढं जमेल तेवढं आणि तेवढ्यासाठीच मी ह्या संस्थांच्या बरोबर आणि कंपनीच्या बरोबर काम करत आहे, की टू गेट दिस चेंज मेड देअर as quickly as we can. That's my next. धन्यवाद सर. खूप वेळ काढलात आणि तुम्ही तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. ग्लोबल महाराष्ट्रमध्ये आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात नव्या पाहुण्यांसह. त्यांचा असाच एक इन्स्पायरिंग प्रवास, इन्स्पायरिंग स्टोरी जाणून घेण्यासाठी पाहत रहा साम टीव्ही. Thank you.